दिनांक 19 सप्टेंबर रोजी ॲपलचा आयफोन 17 मॅक्स प्रो लॉन्च झाला. दरवेळीप्रमाणे हा आयफोन मिळवण्यासाठी ग्राहकांची शोरूम बाहेर झुंबड उडाली. पहाटेपासूनच शोरूम बाहेर रांगा लागल्या. काही लोक तर रात्रभर शोरूम बाहेर उभे होते. शेवटी लोक इतकी अधीर झाली की मुंबईमध्ये रांगेवरून हाणामारी झाली. शेवटी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करावा लागला. रांगेवरून ग्राहकांमध्ये झालेली हाणामारी ही झाली दृश्य हिंसा. पण ही दृश्य हिंसा फक्त टिप ऑफ एन आइसबर्ग आहे. हिंसेचा खरा ही मनग तर अदृश्य आहे. नमस्कार, मी मल्हार. कोणत्याही फोन किंवा लॅपटॉप सारख्या उपकरणाच्या उत्पादनामध्ये 3 धातू लागतात. एक आहे कोबाल्ट, जो लिथियम बॅटरीजमध्ये वापरला जातो. दुसरा आहे टँटलम, जो एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटर्समध्ये वापरला जातो. आणि तिसरा आहे टंगस्टेन. ह्या धातूमुळेच आपला फोन व्हायब्रेट होऊ शकतो. ह्या तिन्ही धातूंचा सर्वात मोठा साठा कॉंगो नावाच्या देशात आहे. ह्या देशात गेली अनेक वर्ष जबरदस्त यादवी माजलेली आहे. पण ह्यासाठी फक्त तोच देश जबाबदार आहे का? तर नाही. जमीन, खाणी आणि धातू मिळवण्यासाठी या देशामध्ये अनेक सशस्त्र गट उभे झालेत. या सशस्त्र गटांना शेजारी राष्ट्र, प्रगत जगातले काही प्रथम राष्ट्र आणि सुपर पॉवर्स पाठिंबा देत असतात. हे सशस्त्र गट अनेक वेळेला गावपाड्यांवरती हल्ला करतात, नरसंहार माजवतात. स्त्रियांवरच्या अत्याचारांना युद्धनीती म्हणून वापरलं जातं. लहान मुलांचं अपहरण करून त्यांना सक्तीचं सैनिकी शिक्षण दिलं जातं आणि सशस्त्र गटांमध्ये सामील केलं जातं. UNच्या ह्युमन राईट्स वॉचनुसार कॉंगोच्या युद्धामध्ये आत्तापर्यंत जवळपास 30,000 लहान मुलांचा सैनिक म्हणून वापर केला गेला. ह्या खाणी काही प्रगत तंत्रज्ञान वापरून चालवल्या नाही जात. अगदी सुमार साहित्य वापरून भीषण परिस्थितीमध्ये या खाणी चालवल्या जातात. भीषण गरिबीमुळे अगदी लहान मुलांना सुद्धा या खाणींमध्ये कामाला जुंपलं जातं. त्याचं एक कारण म्हणजे लहान मुलांचं छोटं शरीर खाणींमध्ये खोलपर्यंत जाऊ शकतं. ह्यामध्ये कधी कधी जमिनीखाली दबून लहान मुलं जिवंत गाडले जातात आणि जे वाचतात त्यांना काही ना काहीतरी श्वसनाच्या आयुष्यात रोग होतात. रक्तरंजित युद्धातून मिळवलेल्या धातूंना मानव हक्क समितींकडून कॉन्फ्लिक्ट मिनरल्स असं नाव पडलंय. कॉंगोमधल्या या संपूर्ण गृहयुद्ध आणि यादवी माजण्याचं एक महत्त्वाचं कारण कॉन्फ्लिक्ट मिनरल्स आहेत असं मानलं जातं. या कॉन्फ्लिक्ट मिनरल्समुळे कॉंगोमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धामध्ये 1996 पासून आजपर्यंत जवळपास 5 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. देशातली मोठी लोकसंख्या ही विस्थापन, अस्थिरता आणि उपासमारीच्या बळी पडली. लाखो लोकांचा बळी घेऊन शेकडो लहान मुलांना जमिनीखाली जिवंत गाडून हे कॉन्फ्लिक्ट मिनरल्स आपल्या मोबाईल फोनमध्ये येतात. नवनवीन फीचर्सने आपल्याला भुरळ पाडतात. एका क्रूर उत्खनन आणि उत्पादन व्यवस्थेचे आपल्याला अजाणतेपणी भागीदार बनवतात. ही गोष्ट मान्य की मोबाईल फोन हा आज आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनलाय. आपला उदरनिर्वाहही ह्याच्यावरती काही प्रमाणात टिकून आहे. ह्या व्यवस्थेतून बाहेर पडणं हे आपल्यासाठी एवढं सोपं नाहीये. हा जो मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतोय हा सुद्धा एका मोबाईलवरतीच आहे. पण आयफोनसाठी रांगेत उभी असलेली ही लोक ह्यांच्याकडे मोबाईल नाहीत म्हणून ते नवीन मोबाईल घेत आहेत असं निश्चितच नाहीये. ह्यातल्या अर्ध्या अधिक लोकांकडे ऑलरेडी एक आयफोन असेलही, पण निव्वळ काही ॲडिशनल फीचर्स मिळत आहेत म्हणून ही सगळी लोकसंख्या इतकी अधीर आणि आतुर झाली. ह्या आयफोनची किंमत काय हा एकमेव प्रश्न विचारला जातोय. पण ह्याची पर्यावरणीय किंमत काय? किती लोकांना ठार मारून, किती लहान मुलांना ठार मारून, जिवंत गाडून हा आयफोन बाजारामध्ये आलेला आहे याचा कोणीही विचार करत नाहीये. माझा हा मोबाईल रिफर्बिश्ड आहे. पुन्हा पुन्हा रिपेअर करून वापरतोय आणि पूर्ण बिघडेपर्यंत वापरीन. तुम्हीही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. तुमच्या घरातल्या लहान मुलांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा. आपल्या दररोजच्या वायफळ उपभोगातून आपण पर्यावरणीय आणि सामाजिक संकटाला आमंत्रण देतोय. ह्याची जाणीव होण्यासाठी पर्यावरणीय बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. यासाठी सायकॅट्रिस्ट डॉक्टर रुपेश पाटकर यांनी पर्यावरणीय बुद्धिमत्ता नावाचं पुस्तक आपल्यासमोर आणलंय. उपभोगाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. यूट्यूबवरचा स्टोरी ऑफ स्टफ नावाचा माहितीपट तुम्हाला उत्पादन ते उपभोग यामधली प्रणाली समजावून सांगेल. ह्या प्रणालीमध्ये ठिकठिकाणी पर्यावरण आणि स्थानिक जनतेचे कसे लचके तोडले जातात याची सविस्तर माहिती मिळेल.